नमस्कार. आज आपण एक दोन स्टॉक विषयी पाहणार आहोत. ऑलरेडी त्या स्टॉकनं मूव्ह केलेला आहे, आपण त्याला खूप डाऊनलाच पीक केलं, तरीही सध्याचे जे त्याचं सेक्टर आहे किंवा जे मेटल सेक्टर आहे या सेक्टरमध्ये तेजी दिसते. त्यामुळं आपण या स्टॉकमध्ये एंट्री करू शकतो. ओके, तर आपण आता सुरुवात करू. ओके, आपण त्याआधी रात्री सांगितलं होतं की बँक निफ्टी किंवा सकाळी मॅसेज दिलेला होता. जोपर्यंत बँक निफ्टी एका रेंजमध्ये वर्क करत आहेत, निफ्टीने चांगला मूव्ह केलेला आहे. आज जर आपण पाहिला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा मूवमेंट आज निफ्टीमध्ये दिसून आला. परंतु जर आपण बँक निफ्टी पाहिली तर बँक निफ्टी टोटल निफ्टीच्या अपोजिट होती. आज टोटली अपोजिट वर्क केले बँक निफ्टीने निफ्टीच्या सेम. परंतु पाहण्याजोगी ही गोष्ट होती की निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वर्क करणारा किंवा निफ्टीवर इफेक्ट करणारा रिलायन्स आज डाऊन होता. परंतु निफ्टीमधील काही स्टॉक होते ते खूप फास्ट मूव्ह केले, त्यामुळं आज निफ्टीला चांगला मूवमेंट भेटला. जर निफ्टीमध्ये आपण पाहिलं, मेन TCS, मारुती सुझुकी, विप्रो, ONGC आणि अजून जर म्हणलं तर मोठी मूवमेंट केलेला HDFC लाईफ पण आहे. असे काही जे स्टॉक आहेत यांना खूप सारी फास्ट मूवमेंट केली. तसंच बाकी पण आहेत, बजाज ऑटो, हिंडाल्को. परंतु मोठी मूवमेंट अल्ट्राटेक सिमेंट, त्यानंतर तुमचा SBI लाईफ इन्शुरन्स, मारुती सुझुकी, TCS, HCL टेक यांच्यामध्ये लगभग 50 ते 100 पॉईंटच्या मूवमेंट आहे. या स्टॉकच्या जीवावरती आज निफ्टीनं लगभग 160 पॉईंटची मूवमेंट केली. तीच जर आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये बँकामध्ये एवढं काही खास नव्हत्या. बँकामधील जर बाकीचे आपण स्टॉक बघितले, HDFC झालं, SBI किंवा बाकी पण ॲक्सिस बँक वगैरे, हे 5-10 पॉईंट डाऊनच होता. त्यामुळं पाहावा तसा किंवा पाहिजे तसा आपल्याला बँक निफ्टीमध्ये मूवमेंट भेटला नाही. दुसरी गोष्ट, आज आपण इंट्राडेसाठी नाही तर होल्डिंगसाठी स्टॉक पाहणार आहोत. बघा, होल्डिंगच्या स्टॉकमध्ये लक्षात ठेवा, होल्डिंगचे जे पण स्टॉक असतात ते स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट करताना हमेशा विचार केला पाहिजे की कमीत कमी 4-5 मंथसाठी. खूप सारे लोक काय करतात, स्विंग म्हणून 5-5, 6-6 दिवसाला 10-5% अपडाऊन करत राहतात. अशा वेळेस होतं काय की आपल्याला 2-3 स्टॉकमध्ये प्रॉफिट मिळू शकतो, परंतु एखादा जो स्टॉक फसला, त्या फसणारा स्टॉक आपला आलेलं प्रॉफिट घेऊन जातो. त्यामुळं मार्केटमध्ये आपण स्टॉक सापडताना काही गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा स्टॉक सापडताना असे स्टॉक सापडले पाहिजेत की जे स्टॉक आपल्याला 2-3 मंथ जर आपण होल्डिंग केले तर आपल्याला कमीत कमी 35-40% रिटर्न देऊ शकतात. त्यासाठी आपल्या ज्या पण स्ट्रॅटेजी आहेत ती एकच फॉलो करा. खूप साऱ्या स्ट्रॅटेजीच्या मागं धावू नका. तुम्हाला माहिती ना की मी अशा पद्धतीनं जर स्टॉक सिलेक्शन केलं तर मला या पद्धतीनं स्टॉकनं 3-4 मंथमध्ये 30-40% रिटर्न दिलेलं आहे. तर ऑब्व्हियसली तीच पद्धत फॉलो करा, पेशन्स ठेवा. सगळ्यात दुसरी गोष्ट, आता तुम्ही लॉंग टर्मचा स्टॉक पाहत असताना कधीही छोटा टाइम फ्रेम पाहू नका. मी तर सांगल मंथलीच तुम्ही कधीही माझे स्टॉक बघा, मी मंथलीच टाकलेला असतो. कारण की आपल्याला 1-2 मंथ थांबायचं आहे म्हणल्यानंतर एक तर वीकचा किंवा मंथचा चार्ट ऑब्झर्वेशन करा आणि आपण घेतल्यानंतर जो आपला टॉप लॉस लावला आहे तो फिक्स करून टाका. म्हणजे एक्झाम्पल, आपण टार्गेट 40% बुक करत असलो, टॉप लॉस 10% आहे, तुम्ही घेतल्यानंतर 10% टॉप लॉस
हिट होईपर्यंत त्याचा कंट्रोल करा, इमोशन कंट्रोल करा. नाहीतर 1-2% डाऊन आला, अप डाऊन झाला की तुम्ही विकून टाका. तसं नाही. आपण जे टार्गेट दिले ते टार्गेट किंवा टॉप लॉस हा फिक्स ठेवायचा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करताना जे स्विंग म्हणजे तुम्ही 10-5 दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट करतात ना, यापेक्षा 1-2-3 मंथसाठी फोकस करा. शॉर्ट टर्म ट्रेडिंगवर फोकस करा. दुसरी गोष्ट, आपण एकच जी मिस्टेक रिपीट करतो ती अवॉइड करा. आपल्याला माहिती ना, आता एक्झाम्पल आपली जी लास्ट बॅच झाली त्यामध्ये आपण एक सांगितलं होतं, एक स्टॉक होता. त्या स्टॉकमध्ये आपण जो दिला एक्झाम्पल पंजाब नॅशनल बँक, हा आपण 42 पासून सांगतो की ॲड करत राहा, प्रत्येक डिप्लायला ॲड करत राहा. तो 126 रुपये गेला. आता जो आपण देणार आहे स्टॉक तोही जवळपास 80 रुपयापासून आपण होल्डिंग केलेला स्टॉक आहे. 145-146 रुपये चालू आहे. परंतु आपल्याला दिसतंय की वरतीही तो अजून 25-30 पॉईंट जाऊ शकतोय. मग मला सांगा, यातनं एक्झिट करून दुसऱ्या स्टॉकमध्ये बसून तो टॉप लॉस हिट होतोय का काय माहिती, परंतु ऑलरेडी आपण या स्टॉकमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत. आज ना उद्या तो वरती जे राहिलेले पॉईंट आहेत ते देणार आहेत. त्यामुळं ह्या ज्या मिस्टेक आहेत किंवा आपण ज्या रिपीट करतो या शक्यतो टाळा. ओके, त्याआधी जस्ट आपण उद्या एक्सपायरी बँक निफ्टी काय करू शकते जस्ट पाहू. टाईम फ्रेम चेंज करू, 15 मिनिटाचा टाईम फ्रेम घेऊ, चेक करा. टाईम फ्रेम 15 मिनिटाला बँक निफ्टीमध्ये हा एक पद्धतीनं ट्रेंड सुरू आहे. बँक निफ्टी आज दिवसभर याच ट्रेंडमध्ये होल्ड करत आहे. हा ट्रेंड ब्रेकआउट करायचा प्रयत्नच केलेला नाही बँक निफ्टीने. जेव्हा कधी बँक निफ्टी 45,800 5 ते 10 मिनिटाला होल्ड करेल आणि डाऊन साईड 45,500 5 मिनिट ते 10 मिनिट क्रॉस करेल, बँक निफ्टीमध्ये खूप मोठा मुवमेंट बघायला मिळेल. अपसाईडला बी जर बघितला तर लगभग तुम्हाला 46,080 पर्यंतचा मुवमेंट दिसू शकतो आणि डाऊन साईड जर बघितला तर लगभग 45,080 पर्यंतचा मुवमेंट दिसू शकतो. हा बँक निफ्टीमधले एक्सपायरी बेसिस किंवा हिरो डी झिरोसाठी या 2 लेवल आहेत, लक्षात ठेवा. हिरो डी झिरोसाठी मॅक्सिमम ट्राय काय करायचा, 1-1.5 नंतर या 2 लेवल ज्या साईडच्या ब्रेक होतील, अप साईडला समजा 45,800 ब्रेक झालं तर कॉलला जाणार आहे म्हणायचं हिरो डी झिरो, आणि जर 45,500 ब्रेक झालं तर पुटमध्ये हिरो डी झिरो होणार आहे. हे 2च लेवल लक्षात ठेवा. बाकी मिडल लेवलमध्ये फक्त प्रीमियम मीटिंग होईल. आज जसं केलं, अप जायचं, कव्हर करायचं, 50 पॉईंट पॉझिटिव्ह व्हायचं, डबल 100-150 पॉईंट रिव्हर्स यायचं. त्याच पद्धतीनं फक्त हिटिंग होईल. ओके, चला आपण आता स्टॉक वळू. आपला पहिला स्टॉक आहे सेल. लक्षात घ्या, हा स्टॉक आपण लगभग 80 रुपये ते 90 रुपयापासून होल्ड सांगतो की हा होल्ड करा. खूप मोठा ब्रेकआउट आहे, होल्ड करा, चेक करा. 126 रुपयाला या स्टॉकचा लगभग जो ट्रेंड चालू झाला होता 2007चा, त्या ट्रेंडला त्यानं 2023मध्ये ब्रेक केलेलं आहे आणि आता तो जो येऊन थांबलेला आहे या रेजिस्टन्सवरती येऊन थांबलेला आहे. सेल जर 150 ब्रेक केलं तर तुम्हाला टार्गेट भेटतील, लक्षात ठेवा. पहिलं टार्गेट असेल तुमचं 170, त्यानंतर 185 ते फायनल टार्गेट तुमचं 225 पर्यंत तुम्हाला जाऊ शकतं. आता टॉप लॉस काय म्हणताल तर 120 125च्या आसपासचा टॉप लॉस यामध्ये येतोय. 125 ते 120 पर्यंत तुम्ही बाइंग डिप्सची प्रोसेस वापरू शकताय. ओके, राहिला विषय, आता तुम्ही म्हणताल हे टार्गेट किती दिवसात डन होईल. तर जर सेक्टर असंच परफॉर्मिंग राहिलं तर 3-4 मंथमध्ये टार्गेट डन होईल. आणि जर मधात शेअर बाजार आहे, काही होऊ शकतं, तर मधात जर काही 19-20 न्यूज आल्या तर रिव्हर्स येईल, डीपला बाय करू शकता किंवा डीपला मिळालं तर बाय करू शकता 125 पर्यंत. ओके, दुसरा स्टॉक
त्यानंतरचा दुसरा स्टॉक आहे, लॉंग टर्मचा स्टॉक आहे, लक्षात ठेवा, CDSL. आपण हा स्टॉक खूप वेळा दिलेला आहे. आपण याला 900 रुपयापासून होल्डिंग करा म्हणून सांगतो. आताही पाठीमागं आपण 1400-1500 रुपयाला बाईंग दिलेलं आहे. 1400-1500 रुपयापासून 1900 रुपये हाय दिलेला आहे स्टॉकनं. लक्षात ठेवा, आताही आपल्याला हा स्टॉक जर 1700-1750च्या रेंजला भेटत असेल तर बाय करून चला. पहिलं टार्गेट असेल आपलं 1950, 2000, 2200 ते फायनल 2500 रुपयापर्यंतचे CDSL टार्गेट देऊ शकतो. टार्गेट किती दिवसात देईल म्हणताल, त्याचा ऑल टाईम हाय जेव्हाही ब्रेक करल त्यानंतर एक मंथमध्ये हे सर्व टार्गेट कंप्लीट होते. ऑल टाईम हाय ब्रेक झाल्यानंतर तोपर्यंत हा स्टॉक अप डाऊन करत राहील. टॉप लॉस जर म्हणताल तर या CDSLला आपल्याला टॉप लॉस ठेवावा लागेल 1650 ते 1600 रुपयापर्यंत. ओके, यामध्ये तुम्हाला कुठलीही बाईंग किंवा सेलिंगची सलाह नाही. स्वतः वैयक्तिक अभ्यास करा, चार्ट काय सांगतो ते पहा. दुसरी गोष्ट तुम्हाला अजून जाता सांगून जातो की मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाटते तशी नसते. जर सुझलॉनचा विचार केला, सुझलॉन जेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला 5-4 रुपयापासून सजेस्ट करत होतो तेव्हा खूप सारे लोक कॉल करून विचारायचे की सर मार्केटमध्ये लॉस मेकिंग कंपनी किंवा काय. परंतु सुझलॉनचं जसं सेक्टरवरती आलं, सेक्टरची गरज भासली दुनियेला, ऑब्विसली कंपनी प्रॉफिटमध्ये आली. आणि स्टॉक तर तुम्ही पाहताच आहे. मागील 4-5 वर्षाची हिस्ट्री बघितली तर सुझलॉननं 1200% वरती रिटर्न दिलेलं आहे. चेक करू शकता. ₹1 होता स्टॉक, 50 रुपयापर्यंत स्टॉक गेलेला आहे 4 वर्षामध्ये. त्यामुळं प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवली जाते मार्केटमध्ये किंवा आपल्याला वाटतं मार्केटवरती जाणार आहे किंवा खालती पडणार आहे, तसं होत नाही. काही खूप साऱ्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत, लक्षात ठेवा, जे की पंपिंग आणि डम्पिंगसाठी यूज केले जातात. अशा कितीतरी कंपन्या आहेत कोरोनानंतर ज्या लॉस मेकिंग आहेत, तरीही त्यांचे शेअर्स 3-3 रुपयाचे 300, 400 रुपये गेले. तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हमेशा सेक्टरसोबत चला. सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. सेक्टरसोबत चला. तुम्हाला आपण पाठीमागल्या 5 महिन्यापूर्वी आत्ता सर्वजण लोक म्हणायला लागलेत PVC सेक्टर भागेगा, हे करेगा, वो